मनपा प्रभाग क्रमांक 17 मधील दौंड रोड इंदिरानगर येथे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून 2 लाख लिटर पाणी टाकीचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न। मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून इंदिरानगर परिसराचा पाणी प्रश्न मार्गी आमदार संग्राम जगताप। पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने राहण्यासाठी येत असतात। मनपाचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी महापालिकेच्या माध्यमातून दौंड रोडवरील इंदिरानगर येथे 2 लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी मंजूर करून घेतली आहे। त्यामुळे दौंड रोड परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे। मनोज कोतकर यांनी विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केलाय। त्यांनी नेहमीच केडगाव उपनगराचे प्रश्न मनपा सभागृहात तसेच प्रशासनाकडे मांडलेत। वेळ पडल्यास आंदोलनही केली आहे। एक आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। केडगाव उपनगरातील नागरिकांनी मतरूपी मला आशीर्वाद दिले, त्यामुळेच मी या परिसरातील विकासाची मोठी कामे मार्गी लावू शकलो। लिंक रोड हा शहरातील सर्वात मोठा रस्ता असून त्याचं काँक्रिटीकरणाचं काम देखील पूर्ण केलंय। याचबरोबर अर्चना हॉटेल ते बाजार समिती रस्ता, अमरधाम रस्त्यावरील पूल, भूषणनगर, शाहूनगर रस्ता, केडगाव देवी, सोनेवाडी रस्ता आदींसह विकासाची कामे मार्गी लावली आहेत। विकास कामं करणाऱ्यांच्या पाठीमागे नगरकरांनी उभं राहावं, विकास कामांबरोबरच आध्यात्मिक वाढीसाठी काम करणार असल्याचं प्रतिपादनही आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। मनपा प्रभाग क्रमांक 17 मधील दौंड रोड इंदिरानगर येथे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून 2 लाख लिटर पाणी टाकीचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते, माजी सभापती मनोज कोतकर, मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष जंगले, माजी नगरसेवक सुनील कोतकर, संजय लोंढे, जालिंदर कोतकर, जल अभियंता परिमल निकम, आनंद वायकर, बाली बांगरे, दत्ता खैरे, संभाजी पवार, भैया कांबळे, अनिल डिंबले, अण्णा शिंदे, महेंद्र कांबळे, अशोक कराळे, महेश गुंड, युवराज भावले, सूरज कोतकर, विजय सुंबे, पोपट कराळे, सुमित लोंढे, सोनू गेंबूड, शरद ठुबे, वैभव पाचारणे, बच्चन कोतकर, संतोष आव्हाड, रुपेश गायकवाड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भागातील असणारा दौंड रोडचा जो काही परिसर आहे, इंदिरानगर असेल, हनुमान नगर असेल, या संपूर्ण परिसराला एक वेगळी ओळख दौंड रोडच्या रस्त्याच्यामुळं केडगावच्या भागातनं वेगळी ओळख झालेली आहे। आणि या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून आपण प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याचं काम केलं। त्याच्यातनं अंतर्गत काही परिसरामध्ये रस्ता असेल, मंदिरांच्या करता सभामंडप असेल किंवा इतर लाईट असेल, छोटी मोठी कामाचा प्राधान्यक्रम हे सातत्याने गेल्या काही वर्षांमध्ये आपण दिलं। आणि या दौंड रोडच्या असणाऱ्या परिसराला देखील एक चांगली ओळख विकास कामाच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून देखील आज निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वी एक थोडी लोकवस्ती होती आणि आता लोकवस्ती वाढल्यानंतर महानगरपालिकेकडं सातत्याने, आता जसं मनोज दादांनी सांगितलं की महानगरपालिकेकडं सातत्याने पाठपुरावा केला। पूर्वी केडगावचं उपनगर फार लोकवस्ती नव्हती, पण मागच्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये फार मोठी लोकवस्ती केडगावच्या उपनगरामध्ये ही वाढली गेली। म्हणजे केडगाव जसं सरळ आहे तसा लिंक रोडसुद्धा सरळ आहे। सरळ याचं कारण असं म्हणलो कारण एवढा मोठा विश्वास हा मतरूपी आम्हाला दिला, त्यामुळे तेवढं आपण त्याचं मान्य देखील केलं पाहिजे आणि त्या जनतेचे आभार देखील मानले पाहिजे। आणि मग ज्या ज्या वेळेला संधी भेटते कामाच्या माध्यमातून कुठेही केडगावमध्ये येण्याची संधी भेटते तर आम्ही सातत्याने केडगावकरांचे आभार मानत आलो की एवढं मोठं मतदेखील यावेळेला देखील एकदा नाही तर 3 वेळाला केडगावातल्या उपनगरातील जनतेने आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती एक मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे। आणि जो आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात त्याला नागरिक मतदानाच्या रूपानं विश्वासार्हता निर्माण करतात की आमचा तुझ्यावर विश्वास आहे की तू काम करत राहा आणि मतं देत राहतात। म्हणून विश्वासाला पात्र राहण्याकरता आज जी काही टीम, जरी मनोजदादा नगरसेवक असले तर तुम्ही सगळे मामा सगळे लोक आहेत, सगळ्यांच्या मागं तुमच्यासारखे लोक आहेत तिथं। आणि म्हणून लोंढे साहेब सगळे लोक असल्यामुळे हे काम एक माणूस पुढं चालला त्याच्या मागं सगळ्यांनी जर आधार दिला तर कामाला कुठेतरी एक वाट मोकळी होत असते, त्याला बळकट येत असते। आणि तो विश्वास तुमच्या सगळ्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर टाकत गेले, आम्ही सगळे प्रयत्न करत गेलो। आणि आज जरी एका टाकीचं भूमिपूजन असलं तरी देखील केडगाव उपनगरामध्ये आता या छोट्या छोट्या टाक्या जवळपास 3 टाक्या, जसं आता मनोजदादांनी सांगितलं, एक इथं आहे, दुसरी मेहरबाबाच्या पायथ्याला मतकर मळ्याची इथं आहे आणि एक कांबळे मळ्याच्या परिसरात आहे। म्हणजे 3 टाक्या आता राज्य सरकारच्या तिजोरीतून जो पैसा आला या 3 टाक्या या ठिकाणी आहेत। आणि या टाक्यांबरोबर पुढचं नियोजन देखील केलं। तर पूर्वी आपण पाहायचो फक्त टाक्याचं भूमिपूजन व्हायचं, टाकी उभा राहायची, यायला पाणी येण्याकरता मोहिते साहेब लाईनची प्रोव्हिजन नसायची, पाणी यायलाच जर साधन नसेल तर जाण्याचा पाईपचं प्रोव्हिजन नव्हती। मग फक्त आपलं निवडणुका आल्या आणि आपण भूमिपूजन केलं असं नाही। आता याचा सगळा आराखडा
हा आपल्याला कुठंतरी कराळे साहेब पाणी येणार कुठून आणि पाणी आल्यानंतर टाकी भरल्यानंतर पाणी द्यायचं देखील कुठल्या कुठल्या भागात याचं देखील चांगल्या प्रकारचं नियोजन महानगरपालिकेच्या निकम साहेबाच्या रूपाने केलेलं आहे. आणि या जवळजवळ 2 लाख लिटरच्या क्षमतेची पाण्याची टाकी आज या ठिकाणी हिचं काम आज सुरू होत आहे. आणि हे होत असताना या टाकीसाठी ज्या ज्या काही अडचणी आल्या समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे माननीय निकम साहेब असतील, सर्वच कर्मचारी अधिकारी असतील, सर्वांचं मोलाचं सहकार्य लागलं. ज्यावेळेस महानगरपालिकेत काम करत असताना या भागातील पाणीचा प्रश्न उभा राहिला त्यावेळेस या ठिकाणी मोहिनीनगरवरून 2 रोडला पाणी यायचं आणि मोहिनीनगरचा भाग हा उतार आला आणि इंदिरानगर परिसरातील भाग हा चढाला असल्याने या ठिकाणी प्रेशरने पाणी येत नव्हतं. मग त्यावेळेस ठरलं की इथं 2 रोडला एक पाण्याची टाकी करायची. मग 2 रोडला एक पाण्याची टाकी, त्याचप्रमाणे मेहरबाबाच्या टेकडीला एक पाण्याची टाकी आणि बायपासला कांबळेमाळा असणाऱ्या त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी, अशा 3 पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी मंजूर केल्या. निकम साहेबांना सांगितलं की आमच्या इंडस्ट्री एरियामधील टाकी खराब झाली, त्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल. तर त्या ठिकाणची एक टाकी, अशा 4 टाक्यासाठी आपण कायम पाठपुरावा करत आलो. त्यातल्या 3 पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्या आणि 4थी पाण्याची टाकी ही मंजुरीच्या याच्यात आहे. या भागातील या 2 लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीमुळं जवळजवळ व्यार्डीच्या पुढं म्हणजे आपलं जे केडगावचं शिव आहे तिथपासून तर शीतल हॉटेलच्या परिसरापर्यंत या पाण्याच्या टाकीचा वापर आपल्याला भविष्यात होणार आहे आणि या भागातील नागरिकांना स्पीडने पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. आमचे हनुमाननगर, इंदिरानगर, विद्यानगरचे नागरिकांची एक विनंती आहे की जे काही रस्ते झालेत ते आपल्या माध्यमातून नक्कीच झालेत, पण जे काही पेंडिंग रस्ते सगळे आपल्या ते माध्यमातून लवकरच ते आपण ते सर्व रस्ते आम्हाला त्या ठिकाणी आपण करून द्यावे, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी एक सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की माननीय संग्राम भैया जगताप साहेबांच्या निधीतून जो आपला वड्यातून जाणारा जो रस्ता आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी ते काम थांबवलेलं आहे. त्याचप्रमाणे माननीय सुजयदादा विखे पाटलांच्या माध्यमातून एक भुयारी मार्ग देखील त्या ठिकाणी ते होतं आहे. या 2 रामलखन जोडीच्या हस्ते त्याचं लवकरच लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुढचे देखील जे काय रस्ते आहेत तर साहेब आम्हाला या ठिकाणी त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. आपण लिंक रोडला दिला, शहरात दिला, सोनेवाडी रोडला काँक्रीटचे रस्ते करून दिले. आमचा देवी रोड देखील आपण काँक्रीटचा रस्ता करून देणार आहेत. तर आता तो रस्ता थोडासा खराब झाला आहे तर त्या ठिकाणी आपण एक जर सांगितलं, सूचना केली तर त्या ठिकाणी एक कार्पेट जर मारून आम्हाला दिलं तर आमच्या भागातला बराचसा प्रश्न त्या रस्त्याचा सॉल्व्ह होईल. कारण की जो मोहिनीनगरला जाणारा जो मेन रस्ता आहे त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांच्या माध्यमातून त्याला 40 लाख रुपयाचा निधी देखील मंजूर करून घेतलेला आहे. आता त्याची वर्क ऑर्डर होत तर थोड्याशा अडचणी आहेत. एकदा ती वर्क ऑर्डर झाली का तो पण रस्ता होणार आहे. आणि आमच्या हनुमाननगरचा, विद्यानगरचा आणि इंदिरानगरचा या ठिकाणी एक महत्त्वाचे 2-3 रस्ते आहेत ते जर आपण मार्गी लावून दिले, आता काही निधी आपला शिल्लक आहे त्याचं काम आता लवकरच सुरू होणार आहे. जे काय उरलेले जे काय रस्ते हनुमाननगरचे या 2 रोड परिसरातील ते आपण आम्हाला लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या अशी मी सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. सगळ्यांना खात्री देतो की या सगळी मंडळी, मनोज भाऊ कोतकर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, हे अतिशय तळमळीने काम करतात. बऱ्याच वेळा मनोजदादा तर अनेक अधिकाऱ्यांशी जनतेच्या प्रश्नासाठी भांडत असतात, केसेस अंगावर घेतात. अशा पद्धतीने 24/7 लोकांना उपलब्ध असणारी ही मंडळी आहे. आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी या सगळ्या महायुतीच्या माध्यमातून काम करणारी ही मंडळी आहे. तर ह्यांच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी मी या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो. पुढच्या काळातही येथील सगळे प्रश्न आमदार संग्राम भैया जगताप असतील, मनोजदादा कोतकर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, याच्या माध्यमातून नक्की सोडले जातील.